आज मी तुम्हाला सांगणार आहे एका आईची फजिती. मला असं वाटतं ना एकदा एकदा, की आम्ही जेव्हा लहान होतो, तेव्हा आम्ही मंद होतो की काय? काय हे आत्ताची मुलं आहेत ती फार ॲक्टिव्ह आहेत, हे मला समजत नाही. एकदा तर वाटतं बाळाचा चान्स घेऊन आपण चूक तर केली नाही ना? तुम्ही जर बाळाचा विचार करत असाल, तर विचार करून डिसिजन घ्या. जोक करते प्रत्येकाचा डिसिजन हा वेगळा-वेगळा असू शकतो बाळावरून. पण खरं सांगते जर तुम्ही एकट्या घरात बाळाला सांभाळणाऱ्या असाल आणि तुम्हाला घरातली कामं पण करायची असतील, तर ही इतका दंगा करतात, इतका दंगा करतात ना, एकदा-एकदा तर वाटतं, "का रे? का पण हे बाळाचा एवढा लवकर चान्स घेतला?" आणि मग आपल्या आई-बाबांनी कशी सांभाळली असतील ही 3-3 मुलं? मग आपण बहुतेक नक्कीच मंद होतो असेल. मग आपण शांत बसत असेल आणि आपले आई-बाबा शेतातली कामं, घरातली कामं सगळी करत असतील. मागे आजी-आजोबा पण नव्हते, तरी पण मम्मी-पप्पांनी खूप छान तिघांना मला तर वाटतं ना, हा एकटा माझ्यासाठी काफी आहे असं वाटतं. दुसऱ्या बाळाचा तर चान्स मी अजिबात घेणार नाही. किती पण कोणी सांगू देत, पण नकोच. आता ही मेथीची भाजी मी निवडायला घेतलेली 10 किंवा 5-10 मिनिटाचंच काम आहे हो. तर मी याला जवळ-जवळ 1.5 तास लागला. कामं जर नाही केली, तर संध्याकाळी खाणार तरी काय सांगा? पण हा मला अजिबात करू देत नव्हता. कसं पण करून त्याला त्या भाजीमध्ये यायचं होतं आणि ती भाजी विस्कटायची होती आणि मी त्याला चारी बाजूने भिंतीजवळ ठेवली होती भाजी आणि त्याला न सापडता ती निवडायचा प्रयत्न करत होते. पण तो फक्त चान्स गावायची वाट बघत होता, की कधी मी जाईन आणि ती भाजी विस्कटून टाकेन आणि मम्माला डबल काम लावेन. तर त्याची मस्ती तर तुम्ही इथं बघू शकता. पण शेवटी सांगेन एक आई म्हणून बाळ कितीही दंगा करू दे, कितीही मस्ती करू दे, पण त्या आईसाठी हे बाळ म्हणजे तिचं सर्वस्व असतं.